आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। निजू अशी का बसलीस बाळा? काय नाही दादा, ते मन लागत नाही म्हणून बसले। तुझ्यासाठी ही वेळ किती अवघड आहे कळतंय मला बाळा, पण अशा वेळेतच आपण एकमेकांची काठी बनून एकमेकांना परत उभारी घ्यायला मदत करायची असते। आणि तुझ्यावर तर जास्तीची जबाबदारी ती जू, स्वतःला सांभाळत बाळाची काळजी घेत तुला तुळजाची आणि डॅडींची जबाबदारी घ्यायची। तुला त्यांना आधार द्यायचा आहे। तुझ्या नाजूक अवस्थेत हे सगळं घडलं। शालन आत्याचा मोलाचा आधार होता तुला या घरात, पण आता तू एकटी पडली। तुझ्या वाट्याला अडचणीचा डोंगर उभा आहे, पण ह्यो सूर्य तुझ्या पाठीशी उभा हे लक्षात ठेव। त्यामुळे खचायचं नाही, ताकदीने उभं राहायचं बाळा। दादा, आत्याची मला सोडून का गेली? मला त्याची खूप आठवण येते। शांतू शांतू, मला तुझ्या मनाची अवस्था कळते। बघ, आत्या होती तोवर काहीच काळजी नव्हती, पण सगळं घर आता तुझ्याकडे जबाबदार बाई म्हणून बघणार आहे। सावर स्वतःला। हा, तुझ्या ह्या अवस्थेत इतरांची काळजी घ्यायची अपेक्षा करणं चुकीचं आहे, पण तुला हे सगळं करावं लागेल। तुला ह्या घराची घडी परत बसवावी लागेल तेजू। हो दादा, मी सगळ्यांना सांभाळून घे, सगळ्यांची काळजी घे आणि स्वतःची पण। हे वचन आहे माझं तुला। शाबास, माझी लाडकी बहीण आहेस ना तू? रडायचं नाही, काळजी घे। येतो मी, येतो। काल त्या डोंगरावर जायच्या आधी तिचा मला फोन आला होता। ती मला भेटायला बोलवत होती आणि तिला माझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं। तुला त्याबद्दल काय बोललेली का ती? नाही दादा, घरात रोजच्या पेक्षा वेगळं काहीतरी घडलं होतं का? अजिबात नाही। नेहमीसारखीच आत्या आवरून गड्यावर जायला निघाली होती, पण तू असं का विचारतोय? तेजूला आत्ता बोलावं का? नाही, आत्ताच काय सांगण्यात अर्थ नाही। तिची अवस्था बघता हाही टेन्शन कमी नाही तिला। दादा, अगं सहजच विचारलं मी। येतो मी, काळजी घे। तेजू, आराम कर आता। अशा अवस्थेत जास्त दगदग बरी नाहीये। चल। आग लागली म्हणायची तर आता ही आग आमच्यापर्यंत पोचण्याआधी इजवायचा बंदोबस्त केला पाहिजे, नाही तर समजे राख रांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही। अचानक काय झालं माझ्या बलीला? शाळेला अशी अचानक कशी गेली काय? अशी समजे अचानक जायला लागले, मी कुणाच्या तोंडाकडे बघणार आहे? तात्या, तात्या काय करताय? उठा, सावकाश। कसं काही येत रे नेमका तू? हात डबराच मला दिसला नाही बघ। खास वागताय, मी परत दारू प्याला ना? शाळेला गेलेलो पोरख झालो रे। अशी रक्तात आत्याची माणसं माझी गेलेले बघाय मला का रे ठेवलंय? का ठेवलंय बाबा? मोठं होतं ना, मग आधी जायला पाहिजे। असे
समजेवर पार बनून राहण्यापेक्षा मेलेलं बरं ना. मला नाही जागायचं तात्या तुम्हाला कसं कळत नाही तात्या हो. बाप म्हणजे आधार असतो, त्याच्याकडनं फायदा नसतो बघायचा. त्याच्या हसण्यानं सगळ्या संकटांना तोंड देण्याचं बळ येतं पोरांमध्ये. तुमची गरज आहे आम्हाला, तुम्ही पाहिजे आम्हाला. सावरत होता. दादा, दुकानात महिन्याभराचं सामान भरलंय बघ. त्यामुळे आता दुकानाची काहीच काळजी करायची गरज नाही. काय असलं तर आम्ही 2 जण बघून घेऊ. तो आता घराकडे लक्ष देणं गरजेचं आहे बघ, असं वाटतंय मला. कसं लक्ष घालणार आहे पुढे? माझ्या मनाची अवस्था नाही नीट. घरात गेलो तर घर खायला उठतं आणि माणूस आलेलं खपतं, गेलेलं नाही खपत. आत्ताच्या आठवणीपासून किती बी लांब पळायचं ठरवलं तरी डोक्यातनं नाही जात. त्यापेक्षा असं वाटतं इथं दुकानात आलो तर कामात मन तरी रमल. अरे दादा, पण यातनं तुलाच सावरावं लागेल ना. अरे घरची सगळ्यांची जबाबदारी तुझ्यावर आहे. अरे वय सगळं कळतंय मला. काजूबुड्या आत्याचं विधी असणार आहेत. ते जे काय सामान लागेल ना ते तेजून आणि तुळजाला विचारा आणि घरी पोचवा. त्यांना सांगायला लावायची वेळ येऊ देऊ नका. काय? नाही पोचवतो. सूर्या, तू इथं? वय घरात मन लागत नव्हतं म्हणून आलो. बोला की. ही घरच्या सामानाची यादी आहे, एवढं काढून ठेव, मी परत येतो. पण सूर्या, काल जे घडलं ना ते लय वाईट होतं बघ. अरे माऊली लय चांगली होती. हे बघ, तुला इथून पुढं काय बी लागलं तरी बिनधास्त आम्हाला सांगायचं. सरपंच, या खड्ड्याचं एक नवीन दुखणं वाढून बसले. गाडी किती बी दमान चालवा, या खड्ड्यामुळे काहीच दिसत नाही. जे व्हायचं तेच होते. याच्यावर काहीतरी उपाय काढावा लागेल बरं का. आमचं तात्या काल खड्ड्यामुळेच पडले. सूर्या, अरे याच्यावर विचार करायचा राहिला असं वाटतंय का तुला? मी अरे कालच याच्यावर पंचायत बसली होती आणि कालच निर्णय घेणार होती, पण डॅडी आले नाहीत ना, त्यामुळे सगळा गोंधळ झाला. नाहीतर कालच निर्णय झाला असता. सरपंच, काल काय झालं ते तुम्हाला माहिती आहे ना. मग कसं येणार होते डॅडी? सूर्या, अरे मीटिंग काल सकाळी होती आणि डॅडीने काल सकाळची मीटिंग चुकवली. हे बघ, एकतर माणसं या खड्ड्याला लय वैतागले, त्यामुळे लय नाराज झाली. डॅडींच्या घरात दुखवट आहे आणि त्यांच्या मागे लागणं माझ्या मनाला पटत नाही. मला असं वाटतं आता हे सगळं पावसाळ्यानंतरच होईल बघ. मला सांगा, मीटिंग किती वाजता होती? 9:30 वाजता. काय, सकाळची लोक कामाला जायच्या अगोदर त्यांच्याकडे वेळ असतो ना, त्यामुळे सकाळची मीटिंग ठेवली होती. सकाळी 9:30ची मीटिंग चुकून डॅडी नेमकं गेले कुठे होते?